मुलीला इंस्टाग्रामवर पटवली, लॉजवर शरीरसंबंध, कुटुंबाने घेतला बदला, ऐकूनच हादरून जाल। अलीकडे चित्रपट आणि वेब सिरीज पाहून अनेकांना आपण अत्यंत कुशल गुन्हेगार होऊ शकतो असा भ्रम तयार झाला आहे। त्यामुळे कोणीही परफेक्ट प्लॅन करून एखादा गुन्हा करण्यास सज्ज होतो, पण जेव्हा पोलीस दत्त म्हणून समोर उभे राहतात तेव्हा त्याला कळते की चित्रपट आणि वास्तव यामध्ये खूप मोठा फरक आहे। वास्तवात पोलीस एखादा मामूली वाटणारा पुरावाही धरून ठेवतात आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतातच। सातारा जिल्ह्यातील ताजे प्रकरण त्याची साक्ष आहे। एक 22चा तरुण स्त्री लंपट सोशल मीडियावर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून फसवत होता। त्याने एका तरुणीला फसवले। तिने नातेवाईकांना सांगितले, तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी अचूक प्लॅन आखला। एखाद्या चित्रपट कथेप्रमाणे सारे अगदी अचूक केले, काही पुरावा मागे ठेवला नाही, पण एक धागा पुरेसा ठरला। पोलीस संशयितासमोर उभे राहिले। थंड डोक्याने आखलेला प्लॅन आणि त्याचा पोलिसांनी केलेला तपास या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर पाहूया। पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ढाकणी गावचा अंकुश बापू नरबट या 22 वर्षाच्या तरुणाचे इंस्टाग्रामवर अकाउंट होते। मुळातच स्त्री लंपट असलेल्या अंकुशचे लक्ष सोशल मीडियावर असणाऱ्या तरुणींच्या प्रोफाईलवर होते। एकेला त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, त्या मुलीनेही रिक्वेस्ट स्वीकारली। मग त्याने मेसेज सुरू केले, तिने रिप्लाय दिला। आता त्या दोघांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाली। ते एक मित्र म्हणून बोलत होते, पण त्याच्या मनामध्ये वेगळाच डाव शिजत होता। तो तिच्याशी गोड गोड बोलून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होता। ती युवतीही त्याच्या बोलण्याला भुलत गेली आणि हळूहळू त्याच्या जाळ्यामध्ये अडकली। आता तो तिला कॉल करू लागला। दोघांच्यामध्ये बोलणे वाढत गेले। आता तो तिला भेटायला बोलवू लागला। ती त्याला भेटायला गेली। वास्तविक ती त्याला ओळखत नव्हते। सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली होती, पण प्रेमाच्या बहाण्याने त्याने तिचा विश्वास संपादन केला होता। त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याला भेटायला गेली आणि तिथेच फसली। त्याने प्रेमाच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रकार केला। आपल्याशी गोड बोलून अंकुशने आपला गैरफायदा घेतला हे लक्षात आल्याने ती हादरून गेली। त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चूक केली याचा तिला पश्चाताप वाटू लागला। अखेर तिने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अंकुश नरबटने फसवले ही बाब काही नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना सांगितली। हा घृणास्पद प्रकार ऐकून तेही चिडले। अंकुशला चांगलाच धडा शिकवायला हवा असा त्यांनी निर्णय घेतला। अंकुशचा कारनामा ऐकून त्याला चांगलाच धडा शिकवण्याच्या निमित्ताने या संशयितांनी एक कट रचला। अंकुशचा स्वभाव पाहता त्याने एका महिलेला हाताशी धरले। इंस्टाग्रामवर महिलेने अंकुशला आपल्या संपर्कात आणले। ती महिला आहे म्हटल्यावर अंकुश पागळला। त्याच्या स्वभावामुळे तो तिच्या मागे लागला। तिच्याशी त्याने संपर्क वाढवला। मग त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। त्याला तेच हवे होते। एक बाई आपसुकच आपल्या जाळ्यामध्ये सापडले या भावनेने तो खुश झाला। कधी एकदा त्याला भेटतो आणि भोगतो असे त्याला झाले होते। अंकुशला सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान तिचा कॉल आला। हा त्याच्या मोबाईलवर आलेला शेवटचा कॉल ठरला। तिने त्याला भेटीसाठी फलटण येथे पृथ्वी चौकामध्ये बोलावले। ठरल्याप्रमाणे अंकुश त्या ठिकाणी आला। अंकुशच्या मोटरसायकलवर बसून अंकुश आणि ती महिला नायकोबावाडी येथे गेले। एकांतामध्ये वेळ घालवण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी असलेल्या तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी ते निघून गेले। दोघेही तेथे प्रेमाच्या गप्पा मारू लागल्यानंतर काही वेळातच त्या महिलेचे इतर साथीदार त्या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी अंकुशला घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। बनावट प्रेमाच्या फंड्यामध्ये तरुणींना दादागिरी करणारा अंकुश येथे मात्र घाबरून गेला। त्याने गयावया करण्यास सुरुवात केली। इथून पुढे असे काही करणार नाही, एक वेळ मला माफ करा असे म्हणू लागला। हा सारा काही प्रकार एक जण मोबाईलमध्ये चित्रित करत होता। अंकुशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ते 4 जण त्याला मारत होते। शेवटी त्यांनी त्याला 4 चाकी वाहनामध्ये घातले आणि पिंपरत तालुका फलटण गावाच्या हद्दीमध्ये निर्जनस्थळी आणण्यात आले। रात्री 10:30 वाजता त्यांनी अंकुशचे हातपाय बांधून त्याच्या डोक्यामध्ये रॉड घातला। त्यासरशी तो मरण पावला। त्यानंतर ते मृतदेह घेऊन बाहेर पडले। गोकळी येथील पुणे सातारा बॉर्डरवर असलेल्या नीरा नदीपात्रामध्ये त्यांनी तो मृतदेह टाकून दिला।
त्याची मोटारसायकल. दुसऱ्या दिवशी शेतातील पंप हाऊसमध्ये खालून सगळे पार्ट वेगवेगळे केले. त्यानंतर ते पार्ट नीरा नदीच्या डाव्या कालव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले. गुन्ह्यामध्ये वापरलेला रॉड हे फेकून दिला. त्यानंतर अंकुशचा मोबाईल जाळून टाकला. आपल्या या कृत्याचा कुणालाही थांग पत्ता लागू नये, कारण सोशल मीडियाद्वारेही पोलीस तपास करतात हे माहिती असल्याने त्याने इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, स्नॅप इत्यादी अकाउंट डिलीट करून ते निवांत झाले. अंकुशचा निकाल लावून आपण नामानिराळे राहू अशी त्यांची खात्री होती, पण पोलीस त्याहून सरस असतात हे मात्र त्यांना लवकरच समजले. मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता काही लोकांनी गोखडी तालुका फलटण, जिल्हा सातारा गावाच्या हद्दीतील नीरा नदीच्या पात्रामध्ये एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असलेला दिसला. तत्काळ याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कळवण्यात आली. पोलीस पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. लोकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल संदीप जगताप, DB पथकाचे उपनिरीक्षक दीपक पवार यांच्या पथकाने मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाची ओळख पटल्याशिवाय पुढील तपास होणे शक्य नाही, म्हणून पोलिसांनी उभ्या असलेल्या लोकांच्याकडे चौकशी केली असता हा मृतदेह मान तालुक्यातील डाकणी गावामध्ये राहणारा अंकुश बापू नरबट याचा असल्याचे सांगितले. मृतक मान तालुक्यातील आणि मृतदेह सापडला फलटण तालुक्यात. यामुळे नक्कीच काहीतरी काळे बेरे असावे असा पोलिसांना अंदाज आला. मृतकाच्या डोक्यावरील जखमा पाहूनही पोलिसांनी हा खून असावा असा अंदाज बांधला होताच. आता पुढील तपास करायला सुरुवात झाली. पोलिसांनी ढाकणी गावामध्ये जाऊन खबऱ्यामार्फत चौकशी आरंभली होती. त्यातून असे समजले की मयत अंकुश हा स्त्री लंपट होता. हाच धागा पकडून नक्कीच याचा नाजूक प्रकरणातून खून झाला असावा असा दुसरा अंदाज पोलिसांनी बांधला. या साऱ्या अंदाजावरून पोलिसांनी सूत्रे हलवायला सुरुवात केली. त्यासाठी तांत्रिक साधनांची मदतही उपयोगी पडली. पोलिसांनी दहिवडी ते फलटण मार्गावरील सर्व हॉटेल्स, ढाबे, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणाचे जवळजवळ 70 ते 80 CCTV फुटेज तपासले असता एका पेट्रोल पंपावर अंकुश मोटरसायकलसह दिसून आला. आता पोलिसांच्या पुढे आणखी एक प्रश्न उभा होता, तो म्हणजे अंकुशचा मृतदेह तर सापडला होता, मग त्याची मोटरसायकल कुठे आहे, त्याचा मोबाईल कुठे आहे? वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पवार यांनी CCTV फुटेज तसेच अंकुशचा मोबाईल नंबर मिळवून त्याचे काढलेले CDR या तांत्रिक साधनांचा वापर करून तपास सुरू केला. अंकुशला त्याच्या मोबाईलवर आलेला शेवटचा कॉल कोणाचा होता यावर लक्ष केंद्रित करून तपासाला दिशा मिळाली. हा सर्व प्रकार निष्पन्न झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अंकुश बापू नरबट, वय वर्षे 22, राहणार ढाकणे, तालुका मान, जिल्हा सातारा याच्या खून प्रकरणी गुन्हा नोंदवला. गुन्हा रजिस्टर नंबर 119/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 140(1), 38(31)(3)(5) अन्वये संशयित आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा भगत, विशाल उर्फ नाना जाधव, सर्वजण राहणार पिंपरत, तालुका फलटण, जिल्हा सातारा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्यांची वैद्यकीय तपासणी करून सर्वोच्च न्यायालय आणि मानवी हक्क आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना प्रथम 6 दिवस, नंतर 3 दिवस, नंतर पोलीस कोठडी हक्क राखून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, हनुमंत दडस यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.